नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खेडेगावात डाकघर होणे गरजेचे। ज्येष्ठ नागरिकांची मागणी। मागील अनेक वर्षांपासून केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, साधे पत्रव्यवहार, पार्सल पाठवणे, तिकीट विकणे, मनी ऑर्डर करणे, बचत योजना आणि विमा सेवा यांसारखी टपाल सेवा पुरविण्याची जबाबदारी पार पाडली आहे। आज घडीला शासनाकडून लाडकी बहीण योजना, श्रावणबाळ योजना, निराधार योजना, पीक विमा, घरकुल योजना अशा अनेक योजनांचा लाभ पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मिळत आहे। परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना हणेगाव येथे 2 मजली इमारत चढून जाणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक खेडेगावात पोस्ट ऑफिसची सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वझर येथील ज्येष्ठ नागरिक नरसिंगराव बिरादार व त्यांचे सहकारी यांनी केले आहे। तर पोस्ट ऑफिसमधील अधिकारी जेव्हा खेडेगावात येतात तेव्हा या अधिकाऱ्यांना नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिराच्या परिसरात किंवा ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेचा आसरा घ्यावा लागतो। हे अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला सूचना देऊन विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात यावे व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाला समजून घ्यावे अशी मागणी करू, असेही ते यावेळी म्हणाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी महादेव उप्पे, देगलूर, नांदेड। तुम्ही हानेगावला बसू नका, इथं या एक पोस्ट ऑफिस देते आम्हाला। वर शिडी चढता येईना हानेगावची पोस्ट ऑफिसची, इथं एक तुम्हाला गाला द्यायला होत्या ग्रामपंचायतचं। नाही, आम्ही अर्ज पण केले होते ग्रामसेवक। अहो काय अर्ज ते हे खोलून देते ना गावाला। जागा उपलब्ध आहे ना, 4 रूम आहेत त्या ग्रामपंचायतची, एक गेली मेडिकल, अजून 4 दुकानं आहेत। ते बरोबर आहे का? पूर्ण गावाच्या बाहेर नाही, गावच्या बाहेरची नाही, सेंटरला जागा आई माता येते, भगिनी येतात, लाडक्या बहिणी इथं उचलायला सोपं जातं। कार्यालय आम्ही पोस्ट ऑफिसच्या कार्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत। आम्ही दररोज येतो आणि एवढंच आमचं एक म्हणणं आहे की पोस्ट ऑफिसच्या कार्यासाठी एक जागा भेटणे आपल्याला। आम्ही विनंती करतात सरपंचाला, गावच्या लोकांना, नागरिकाला आम्ही विनंती करून द्या आम्ही ऑफिस, एवढे आम्ही मागणी करता। चालते का? हा, तेवढे तुम्ही या काका, तुमच्या किती उचलायचं उचलून घ्या। हा त्यांचं काम करायचं आपण तेच करणार। हा यावर अजून काठी टेकी त्याची फोटो घ्या। आधार कार्ड द्या। आधार कार्ड मी देऊ का माझं? बंद केलं तुमचं? स्टॉप केलं? अरे माझा आधार कार्डचा नंबर देतो। हा एक माझा आधार कार्ड द्या। अरे रानावर पैसे वाटलं याला ऑफिस द्यावं लागलं नाही। गावचे लोक काय गाव एवढं 4,000 5,000 वस्तीचं काय ह्याला रोडवर बसून पैसे घेणं देणं बरोबर आहे की? एक रूम देणं चांगलं होतं की? हानेगावला जायला किती तकलीफ आहे। फोनवर एक द्या साहेब, अंगठा घेतले पैसे द्या, अजून नाही मागून बोंबलं जावं लागत।